पुण्यात अवकाळीचं तांडव, कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात. पुणे जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि भीषण गारपिटीने शेतीचं कंबरडं मोडले. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसलेला असून सेंद्रिय पद्धतीने कलिंगडाचे उत्पादन घेणारे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. ज्या शेतातून सरासरी 100 टन कलिंगड उत्पादनाची अपेक्षा होती, त्या ठिकाणी आता गारपिटीमुळे केवळ 6 ते 7 टन पीक हाती लागण्याची भीती व्यक्त होते आहे. डोळ्यात एकच सोन्यासारखे आलेले पीक माती मोल झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सेंद्रिय शेतीसाठी घेतलेली मेहनत आणि केलेला मोठा खर्च वाया गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त होते आहे. प्रशासनाने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरते आहे. हा दरवर्षी आता आम्ही ज्याप्रमाणे येतो, जो दरवर्षी माल असतो, तर यावर्षी तसं काही चित्र दिसेनाच गेलं. इथं फार विचित्र दिसते. असं झालंय पूर्ण. आता जेवढे बी टरबूज बघितले आता आम्ही शेतामध्ये, पूर्ण टरबूजावरती जी गारपीट झालेली आहे ना, त्याचे डॉट आलेले आहेत. पूर्ण खराब झालेला माल आहे. खूप नुकसान झालंय. दरवर्षी असे यांचे टरबुजाची साईज पण एवढी मोठी असायची, पूर्ण असे एकदम असं माल असा हातात घेतला की डायरेक्ट घरी घेऊन जायची हे होत होती. पण यावेळेस तसं काहीच सापडलं नाही गेलंय. त्यामुळे थोडंसं लयच नुकसान झालेलं आहे यावर्षी गारपिटीमुळं.